Friends, today we are going to learn remaining part of previous taught poem, specially warming up chit chat. 2.3 The Little River, which is written by रवींद्रनाथ टागोर. विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण आपली 2.3 ही जी कविता आहे द लिटल रिव्हर या कवितेचं अपूर्ण राहिलेलं वॉर्मिंग अप चिटचॅट सेशन बघणार आहोत. चला तर मग आपलं वही पेन आणि पुस्तक काढायचं आहे आणि पेज नंबर 36 कडे वळायचं आहे. पेज नंबर 36 वरचा अपूर्ण राहिलेला भाग आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. सो प्लीज ओपन युअर टेक्स्ट बुक अँड सी ऑन द पेज नंबर 36. Notebook and pen is very important for our study. Are you ready? Let's get started. Second point आपण अभ्यासणार आहोत. Poets make the poems musical and different from prose by using many poetic devices. विद्यार्थी मैत्रिणींनो, या ठिकाणी कवी कवितेमध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारचे डिव्हाइसेस वापरत असतात. ती कशासाठी वापरतात तर यातून आपल्याला वेगवेगळ्या पद्धती वापरल्याने ती कविता गद्यापेक्षा वेगळी वाटते. मग त्यामध्ये लयबद्धता असेल किंवा संगीतमय रचना असेल तर अशा काही बाबींचा त्यात कवी उपयोग करत असतो, जेणेकरून ती कविता गद्य म्हणजे धड्यांपेक्षा वेगळी वाटेल किंवा वेगळी वाटायला हवी अशी रचना त्यात केलेली असते. थोडक्यात एखादी स्त्री आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी जसं अलंकार परिधान करते, तर कवी कवितेची सजावट अधिक चांगली व्हावी यासाठी किंवा कविता अधिक चांगली खुलून दिसावी यासाठी फिगर ऑफ स्पीचचा वापर करत असतात. वन ऑफ देम इज युजिंग वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड इन द सेम टाईम. मग त्यातील वेगवेगळ्या अशा प्रकारच्या पद्धतीपैकी एक गोष्ट या ठिकाणी आहे की युजिंग वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड, असे काही उच्चार साधर्म्य असणारे शब्द त्यात वापरलेले असतात. इथं आपण एक्झाम्पल बघूया. ब्युटिफुल बर्ड्स, या ठिकाणी ब्युटिफुलचं बी आणि बर्ड्सचं बी हे सारखे उच्चार असलेले शब्द आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की या कवितेचा गोडवा वाढवण्यासाठी असे शब्दांचं रिपिटेशन, याला आपण लेटर म्हणूया, लेटरचं रिपिटेशन केलेलं आपल्याला दिसेल. सेकंड, सॅड सॉन्ग, यस रिपीट आहे. स्टेपिंग स्टोन यामध्ये सुद्धा यस रिपीट आहे. सिटी साईट, यातही सी आणि यस, सिटी आणि साईट, सीचा उच्चार आणि यसचा उच्चार सारखाच आहे. नो वन नोज यांचे उच्चार सारखेच आहे. तर मग अशा उच्चार साधर्म्य असलेल्या गोष्टीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आपण अभ्यासणार आहोत. तर अशा वेळेस द डिव्हाइस इज कॉल्ड ॲलिटरेशन अँड बिलॉंग्स टू सेट ऑफ सिमिलर डिव्हाइसेस नेम्ड फिगर ऑफ स्पीच. अशा वेळेस जे साधन या ठिकाणी वापरलेलं असतं तर त्या साधनाला इंग्रजीमध्ये फिगर ऑफ स्पीच असे म्हणतात. फिगर ऑफ स्पीच म्हणजे ॲलिटरेशन, ज्याला आपण म्हणूया अनुप्रास अलंकार, भाषिक अलंकार जो आहे तर तो ॲलिटरेशन. तर अनुप्रास अलंकार हा जो आहे तर या अलंकारात भाषेचा गोडवा गेयता वाढवण्याकरिता एकाच प्रकारचे ध्वनी एकाच ओळीत असलेल्या शब्दांचा उपयोग केलेला असतो. मग अशा प्रकारचे एकाच प्रकारचे ध्वनी एकाच ओळीत असलेले शब्द ज्यावेळेस वापरले जातात तर अशा वेळेस शब्दांची पुनरावृत्ती ज्यामध्ये होते तर तो कवितेत वापरलेला अलंकार हा ॲलिटरेशन किंवा अनुप्रास अलंकार असतो. खालील आपण काही आणखी एक्झाम्पल्स बघूया.
अंकल्स अम्ब्रेला, तर या ठिकाणी यू वापरलेला आहे. सेकंड, टॉल ट्री, टी डबल घेतलेला आहे. बिग बॉस, रेडी रेकनर, हाय हिल्स, दीज आर द रिपीट वर्ड्स. त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हिअर द फर्स्ट साऊंड इज इम्पॉर्टंट, नॉट द फर्स्ट लेटर इन द स्पेलिंग. मैत्रिणींनो, या ठिकाणी पहिला ध्वनी जो असतो तर तो उपयोगाचा किंवा तो महत्त्वाचा असतो, त्याचा उच्चार महत्त्वाचा आहे. त्या पहिल्या ध्वनीचं जे लेटर आहे, अक्षर महत्त्वाचं नाही किंवा ते स्पेलिंग महत्त्वाचं नाही, हे विशेष या ठिकाणी आपण लक्षात ठेवायला हवं आहे. चला तर मग आपण पुढच्या स्लाईडकडे वळूया. Friends, in this second slide, B point. Poets also make use of words that resemble a sound. The words are, for example, bang, swish, beep, roar, tweet, etc. या स्लाईडमध्ये आपण अभ्यासणार आहोत की असे काही शब्द असतात. पोएट्स ऑल्सो मेक यूज ऑफ वर्ड्स दॅट रिझेंबल अ साऊंड, ज्यांचा ध्वनी हा सारखा असतो किंवा ज्यांचा उच्चार किंवा ज्यांच्यात ध्वनीचा सारखेपणा आपल्याला आढळतो. जसं या ठिकाणी आपण बघूया, द वर्ड्स आर, फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी काही उदाहरणासाठी शब्द दिले आहेत. ज्यामध्ये बँग हा शब्द आहे. बँग म्हणजे एकदम जोराचा आवाज, धडकन असा आवाज नाही. स्विश, बीप, रॉर, ट्वीट हे सगळे शब्द जे आहेत, तर या शब्दातून काहीतरी ध्वनी निघतो आणि तो ध्वनीशी साधर्म्य असणारे शब्द यात आहेत. आणि म्हणून खाली दिलेली नोट आपण अभ्यासूया. सच वर्ड्स आर कॉल्ड, असे जे काही शब्द असतात तर त्या शब्दांना काय म्हणतात, काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि नंतर समजून लिहून घ्यायचं आहे. सच वर्ड्स आर कॉल्ड ऑनमॅटपिया. ऑनमॅटपिया मीन्स ध्वनी अनुकरणात्मक अलंकार. ऑनमॅट पोएटिक म्हणजे ध्वनी अनुकरणात्मक अलंकार, म्हणजे ज्या ठिकाणी ध्वनीचं अनुकरण होतं अशा प्रकारचा अलंकार ज्या ठिकाणी येतो तर त्या फिगर ऑफ स्पीचला ऑनमॅटपिया असं म्हणतात. म्हणजेच त्याचा अर्थ आहे ध्वनी अनुकरणात्मक अलंकार. इफ दे अकर इन सम लाईन ऑफ अ पोएम, जेव्हा ते कवितेच्या काही पंक्तींमध्ये ओळीमध्ये येतात, अशा वेळेस त्या कवितेच्या पंक्तीतला जो फिगर ऑफ स्पीच असतो, द फिगर ऑफ स्पीच इन दॅट लाईन इज कॉल्ड ऑनमॅटपिया. ऑनमॅटपिया म्हणजे काय मग, ध्वनी अनुकरणात्मक अलंकार, म्हणजे ध्वनीशी संबंधित असलेले शब्द किंवा ध्वनी किंवा आवाज ज्याला आपण म्हणूया ते व्यक्त करणारे शब्द ज्या काव्यपंक्तीत वापरलेले असतात, ज्यातनं त्या शब्दातून ध्वनी किंवा आवाज अभिप्रेत असतो किंवा त्याचा अर्थ, जसं रॉर म्हणजे गर्जना करणे हा ध्वनीशी संबंधित आहे. मग असे जे शब्द आपण या ठिकाणी पाहतो तर अशा वेळेस तो अलंकार जो असतो तर तो ध्वनी अनुकरणात्मक अलंकार असतो. नेक्स्ट घटकाकडे वळूया आपण. प्ले अ गेम. डू यू लाईक टू प्ले गेम? तुम्हाला गेम खेळायला आवडतो ना? चला तर मग या ठिकाणी आपल्याला एक छोटासा गेम खेळायचा आहे आणि परीक्षेत हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कला सुद्धा विचारला जाऊ शकतो. इथे टाईम लिमिट दिलेला आहे 5 मिनिट्स आणि शब्द दिलेला आहे ऑनमॅटपिया हा शब्द या ठिकाणी दिलेला आहे. या ऑनमॅटपिया या शब्दापासून आपल्याला काय करायचं आहे बरं? 4, 5 or 6 लेटर्स
4 अक्षरी, 5 अक्षरी किंवा 6 अक्षरी एक अर्थपूर्ण शब्द आपल्याला लिहून काढायचा आहे. ओन्ली 5 मिनिट्स. किती मिनिटामध्ये? फक्त 5 मिनिटामध्ये. द वन हू मेक्स मॅक्झिमम नंबर ऑफ वर्ड्स. घड्याळ लावून बसायचं आणि जास्तीत जास्त किती शब्द आपल्याला लिहिता येईल ते बघायचं आहे. विदिन द टाईम लिमिट 5 मिनिटात जे विद्यार्थी अधिक शब्द लिहितील इज द विनर. अशा विद्यार्थ्याला विजयी घोषित केलं जाईल. त्यासाठी आपण घड्याळाचा टाईम लावून बसायचा आहे आणि ऑन मॅट पिय याचे शब्द जे आहेत तर ते आपण लिहायचे आहेत. इथे तुम्हाला मी ते सोडून दिलेलं आहे. जसं की 4 अक्षरी शब्द आहे नोट, पोएट, ओपन. 5 अक्षरीमध्ये ओनियन. त्यानंतर 6 अक्षरी शब्द जे आहेत टोमॅटो, ओशन. 6 पेक्षा अधिक जे आहेत ऑपिनियन, अपॉइंट, पोटॅटो, पेशंट, ऑन टू, पोएम असे शब्द आहेत. अशा आणखी काही शब्दांचा तुम्ही सराव करायचा आहे. आणखी पाठ्यपुस्तकातली अशी मोठा शब्द घ्यायचा आहे ज्यामध्ये 8-10 स्पेलिंग असतील, अक्षरं असतील. असे 8-10 अक्षराचा एक शब्द निवडायचा आहे आणि आपण घरी सरावासाठी त्याचे आणखी काही शब्द बनवायचे आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपली कविता जी आहे तर ती समजावून घेणार आहोत. नाव राईट धिस केअरफुली अँड लर्न बाय हार्ट. Thank you and have a nice day.